आता आपण पुन्हा एकदा कोल्हापुरात जाऊयात. राहुल, आता तू आहे त्यामुळे खरं तर आता प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की कोल्हापुरातून खूप निकाल यायला लागलेत की गोकुळचे जे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे त्यांच्या ज्या कन्या होत्या त्या विजयी झालेल्या आहेत. राहुल, त्याचे अपडेट्स. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील अर्थकारण आणि राजकारणाचं केंद्र म्हणून गोकुळकडे बघितलं जातं आणि या गोकुळच्या निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे त्याला जोडून असणारे जिल्हा परिषदेची निवडणूक देखील काही संदर्भ आपल्याला पाहायला मिळाले. कारण गोकुळचे माजी अध्यक्ष आहेत विश्वास नारायण पाटील आणि त्याचबरोबर माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे देखील आहेत आणि त्यांचे विश्वास पाटलांचे पुत्र सचिन पाटील हे पाडळी खुर्दमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अरुण डोंगळे यांची कन्या जी आहे ती कसबा तारळीमधून अमृता डोंगळे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अमृता डोंगळे यांचा विजय झालेला आहे. पाडळी खुर्दमधनं जर सचिन पाटील यांचा अजून निकाल येणं बाकी असला तरी गोकुळ ला जे कनेक्ट आहेत अशा उमेदवारांचे काही ठिकाणी विजय झालेला पाहायला मिळतोय. कारण पन्हाळ शाहूवाडीतून ज्या ठिकाणी अमरसिंह पाटील हे गोकुळचे संचालक आहेत ते देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचा निसटत्या मताने सध्या आता विजय झालेला आहे. तर दुसरीकडे गोकुळमध्ये काँग्रेसच्या बाजूने ज्या संचालिका आहेत अंजली रेडेकर यांचे चिरंजीव काँग्रेस सोडून जनसुराज्यमधून निवडणूक लढवले अनिरुद्ध रेडेकर यांचा देखील 2000च्या मताने त्या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यामुळे गोकुळच्या संदर्भात जे म्हणजे संबंधित जे काही उमेदवार होते संचालक होते त्यांच्या घरातील नातेवाईक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या संपूर्ण जर परिस्थिती बघितलं तर गोकुळची कनेक्ट म्हणजे या निवडणुकीला देखील गोकुळचा संदर्भ दिला तरी काही हरकत नाही. कारण पुढच्याच 5 ते 6 महिन्यात गोकुळची निवडणूक होणार आहे आणि काही अंशी अंजली रेडेकर आता जरी महाविकास आघाडीमधून गोकुळच्या संचालिका विजयी झाल्या असल्या तरी आगामी काळात त्या जनसुराज्यच्या किंवा महायुतीच्या कोणत्याही पक्षातून म्हणजे नेत्यांकडून त्या गोकुळच्या संचालिका म्हणून उतरायला मागे पुढे बघणार नाहीत हे देखील या निमित्तानं म्हणावं लागेल आपल्याला. राहुल, तू आता खरं तर गोकुळ आणि कोल्हापूरच्या राजकारणाविषयी विश्लेषण केलंस. म्हणजे आपल्याला खरं तर कोल्हापूर आणि गोकुळ बद्दल जेवढ्या गोष्टी माहिती असतात ना त्या आपण जेवढ्या वर्तमानपत्रातून वाचतो, पण राहुल जेव्हा ग्राउंडवर असतो तेव्हा त्याला तिथल्या आतल्या गोष्टी असतात आणि तेच आपण त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न खरं तर करतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.